कधी कधी फार वाईट वाटतो। एक आई आपल्या लेकरांपासून कधी दूर राहू शकत नाही, पण आजकालचे लेकर मायबापांना सोडून राहतात कसं काय माहिती। ज्यांच्या जीवनात आई वडील नसतात त्यांना त्या आई वडिलाची किंमत असते महाराज। आज ज्यावेळेस समाजामध्ये फिरतो फार वाईट वाटतं। काही काही गावोगावी खेड्यापाड्यामध्ये जर गेलो ना तर माय मावल्या म्हाताऱ्या कुटीमध्ये राहतात, अशा झोपडीमध्ये राहतात आणि त्यांचं पोरग बंगल्यामध्ये राहतं। आम्हाला असं वाटतं लोकांच्या आईकडे पाहिल्याच्या नंतर जर खरंच आमची माया जिवंत असती तर आम्ही ही वेळ आमच्या आईवर कधीच येऊ दिली नसती। मायबाप हो, मायबापाचे उपकार कधीच न संपणारे आहेत। तुम्ही किती जरी काही जरी केलं ना तर त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाहीत। आई वडिलांना कधी दूर करू नका। मला माहिती आहे आई वडिलाची किंमत काय असते। 25 रुपये रोजानं माझ्या आईनं काम करून मला शिकवलं महाराज, आज या व्यासपीठावर बसवलं। आज समाज एवढे पैसे देतो आम्हाला, एवढे पैसे घेऊन आम्ही घरी जातो। पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो, घर गळत होतं, रात्रभर माझी माय घरातलं पाणी बाहेर टाकायची, मला बाजूवर झोपवायची। मला अजूनही ते दिवस आठवतात। आज माझा 2 मजली बंगला आहे, बसायला 4 व्हीलर गाडी आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण ते वैभव पाहायला माझी आई नाही। म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांना सांभाळा। कथा कीर्तनामध्ये दुसरं काही ऐकायचं नसतं आपल्याला। या 7 दिवसाच्या कथेमधून एका जरी मुलानं, एका जरी सासूनं, एका जरी सुनानं आपल्या सासूला जर घराच्या बाहेर काढलं असेल, एखाद्या मुलानं आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं असेल, त्या 7 दिवसाच्या कथेमध्ये एका जरी सुनाच्या आणि एका जरी मुलाच्या अंतःकरणात परिवर्तन झालं ना, त्या संतोष महाराजाच्या 7 दिवसाच्या कथेचं सार्थक झालं महाराज। घडलेली घटना सांगेल। एका आईनं तिचे पती मरण पावले, एक छोटासा मुलगा आहे, 4 वर्षाचा होता तेव्हा जीवनातला बाप गेला त्याच्या। काबाड कष्ट केले त्या आईनं, त्या लहान बाळाला मोठं केलं, शिकवलं, एवढं शिकवलं, चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये तो जॉबला आहे, 1.5 लाख रुपये त्याला महिन्याला पगार आहे। 1.5 लाख रुपये महिन्याला पगार यायला चालू झाली, सुंदर बंगला घेतला, घर बांधलं, प्रॉपर्टी झाली, लग्नाचं वय झालं, आईनं त्याचं लग्न करून दिलं। बायको घरात आली, घरात आल्याच्या नंतर बायकोचं आणि आईचं पटत नाही। बायकोनं सांगितलं एक तर तिला घरात ठेवा, नाही तर मला घरात ठेवा। त्या मुलानं विचार केला नाही, बायको सोबत घरात राहिला आणि माईला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं। घडलेली घटना सांगतोय, लक्ष देऊ नाही का? वृद्धाश्रमात नेलं, ती माऊली वृद्धाश्रमात गेले 10 वर्ष राहते आहे, पण अचानक एका दिवशी तिला सहज त्या वृद्धाश्रमातल्या एका सेवकाला बोलवलं। तो सेवक तिथं आला, काय म्हणता आई? काही नाही हो, मला असं वाटतंय मी आता थोड्या दिवसाची पाहुणी आहे, मी मरणार आहे, मला मरताना एकदा माझ्या लेकराला बघायचं आहे, मरताना माझ्या मुलाला बघून मरायचं आहे, माझ्या मुलाला बोलवा ना। त्या सेवकानं त्या मुलाला फोन केला, दुसऱ्या दिवशी ते पोरग तिथं वृद्धाश्रमात आलं। बघा आईचं प्रेम सांगतो, पोरग वृद्धाश्रमात आलं, आल्याच्या नंतर आईच्या जवळ गेलं, ज्या ठिकाणी आई बसलेली आहे आईच्या जवळ जाऊन बसलं, आईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि ते पोरग म्हणतं, आई का बोलावलंस मला? ती आई म्हणते, बाळा काही नाही रे, मला असं वाटतंय आता मी 2 दिवसाची पाहुणी, मी मरणार आहे, पण ऐक ना, मरता मरता माझी एक शेवटची इच्छा आहे रे, पूर्ण करशील? ते पोरग म्हटलं, आई माग, तुला काय पाहिजे, तू म्हणशील ते मी तुला द्यायला तयार आहे, नक्की देशील? म्हणे हो। त्या आईनं शेवटची इच्छा म्हणून त्या मुलाकडे एक मागणी केली। ती मागणी काय होती माहिती आहे? ती आई म्हणे, बाळा काही नाही रे, फार मोठी वस्तू नाही मागणार मी तुला, माझी एक क्षुल्लक मागणी आहे। मी ज्या वृद्धाश्रमात गेल्या 10 वर्षापासून राहते ना, या 10 वर्षामध्ये मी सगळा वृद्धाश्रम पाहते आहे, या वृद्धाश्रमामध्ये अनेक खोल्या आहेत, अनेक हॉल आहेत। या वृद्धाश्रमात जेवढे हॉल, जेवढ्या रूम आहेत, या सगळ्या हॉलमध्ये आणि या सगळ्या रूम मध्ये फक्त एक पंखा आणून बसव। ऐका बरं का, मागणी फार क्षुल्लक आहे। ज्या वेळेस त्या मुलाने आईची मागणी ऐकली, त्याला हसू आलं। ते म्हणे, ए आई, अगं काय मागते आहे, मोठी काहीतरी वस्तू माग ना, भरपूर पैसा आहे माझ्याकडे, मी द्यायला तयार आहे। ती आई म्हणे, दुसरं काही नाही, फक्त एवढंच दे। ठीक आहे म्हणे, देतो। त्या मुलानं विचारलं, आई तू काही नाही आणि या वृद्धाश्रमात पंखे आणून बसव, एवढी क्षुल्लक मागणी मला का केली, मला सांग। त्या आई म्हटले, सांगते ना। त्या आईनं जे उत्तर दिलं ते लक्ष देऊ नाही का? त्या आई म्हणले, बाळा गेल्या 10 वर्षात मी या वृद्धाश्रमात राहते रे,
10 वर्ष झाले मी वृद्धाश्रमात होणारा उन्हाळ्यात होणारा गरमीचा त्रास सहन करते, हिवाळ्या पावसाळ्यात होणारा मच्छरांचा त्रास मी सहन करते. बाळा, मी तुला पंखे आणून बसव याकरता म्हणले. मला माहिती आहे मी आता थोड्या दिवसाची पाहुणी, मी मरणार आहे, पण पंखे याच्यासाठी बसवायचे आहेत. मी जरी मेले पण उद्या एक ना एक दिवस तुझा मुलगा तुला या वृद्धाश्रमात आणून टाकेल, आणि तुला वृद्धाश्रमात आणून टाकल्याच्या नंतर जो त्रास मी सहन केलाय तो त्रास तुला होऊ नये म्हणून पंखे आणून बसव. अरे शेवटचा देह ठेवण्याची वेळ जरी आली, श्वास सोडायची वेळ जरी आली, तर जी फक्त मुलाचं हित हित आणि हितच पाहते तिला आई म्हणतात. लेकोराचे 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 हित लेकोराचे हित लेकोराचे हित लेकोराचे हित वाहे माऊरचे हे चित्त वाहे माऊरीचे चित्त ऐसे कळवल्याचे झाले, ऐसे कळवल्याचे झाले. ऐसे लेकुराचे हित लेकुराचे हित माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला. ओ विठ्ठल माझा माझा हरी बोल. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. श्री राधे. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पंढरीनाथ भगवान की